क्रेडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो। 150 प्लस डेवलपर्स, 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे। यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स। तो मिलते हैं ठक्कर्स एस्टेट, ऑपोजिट पीटीसी, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, नासिक। 20 से 25 दिसंबर 2024। डोंट मिस इट। शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत। लाखो नाशिककरांचं घरांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नाशिक क्रेडाईच्या वतीनं शहरातील त्र्यंबक रोड लगत असलेल्या ठक्कर डोम मैदानावर 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 5 दिवसीय शेल्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शुक्रवारी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगरपालिका प्राधिकरण आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी क्वालिटी सिटी ऑफ इंडिया म्हणून नाशिक हे देशातील निवड झालेलं एकमेव शहर आहे। पुढील 30 वर्षासाठी नाशिक व परिसराचा विकास कसा व्हायला हवा याकरता आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे। क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी हे जे काही शेल्टर प्रदर्शन बनवलं अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि 15 लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्स पर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत। सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहे, इथले लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे। तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक व्हावंसं व्हायची खूप इच्छा आहे। बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल, पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि सर्व राहणारे आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं, अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना देतो। बदलता नाशिक या ठिकाणी पाहायला मिळते। नाशिक जुनं आम्ही 20 वर्षापूर्वीचं जेव्हा आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो त्यावेळेचं बघितलेलं आहे। अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट नाशिकमध्ये झालेली आहे आणि वेळेबरोबर आणि जे काही म्हणजे 20 वर्षामध्ये आपल्या देशाची जी काय वाटचाल झालेली आहे डेव्हलपमेंट करे, तर त्याला नाशिक शहर हे मॅच करतं आहे आणि त्याबद्दल नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि उद्योजक आहेत त्यांचे अभिनंदन करायला हवं। क्रेडाईसह विविध संस्थांनी पुढे येऊन त्यांच्या सूचना केल्या तर आवश्यक बदल करता येणार असल्याचं नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं। आता जे क्रेडाई नाशिकने इथे शेल्टर एक्सपोचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज तिचा आपला उद्घाटन पण होता। माझी हेच एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे बघावे की नाशिकमध्ये काय काय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे आणि फक्त नाशिककर नाही, नाशिकचे बाहेरचे पण जे लोक आहे, आपल्या महाराष्ट्राचे दुसऱ्या ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे, ते सगळ्यांसाठी ते काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार। तर सगळ्यांनी म्हणजे आपली एक रीच जे आहे ते फार वाईड झाली पाहिजे। तर त्यासाठी माय बेस्ट विशेस जे आहे ते क्रेडाई नाशिक सोबत आहे। थँक्यू। तसंच एकाच छताखाली 150 अधिक डेव्हलपर आणि 500 अधिक प्रोजेक्ट उपलब्ध असल्याचं क्रेडाई अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सांगितलं। प्रथमतः सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृह प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या 20 आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर हा इथे गृह महोत्सव भरवलेला आहे। त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सहकारी आहेत, या सर्वांना नाशिकच्या या गृह महोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो। मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, 150हून अधिक डेव्हलपर्स आणि 500हून अधिक प्रोजेक्ट्स, तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, बँकिंग एजन्सीज आहे, आपल्याला ज्या वेंडर सप्लायर्स आहेत, इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे, तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या व्हेकल्स आहेत त्यांचं सुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या, सर्व प्रकारच्या, नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोन मधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या स्वप्नातलं घर, मग ते अफोर्डेबल असेल, लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल, ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। बदल हा नेहमीच वेलकम असतो, बदल हा चांगला असतो आणि मी आता 4.5 वर्षापासून
या शहराची नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे 2020चं नाशिक आणि आता आपण 25मध्ये येतोय तर ते नाशिक त्यात खूप बदल आहे. आणि पण तरी मला हे वाटतं की नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे गार थंड वातावरण आहे, हिरवळ आहे, ब्रॉड रस्ते आहेत आणि हे जे वैभव आहे नाशिकचं ते वैभव नाशिकचं टिकवून ठेवावं आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकनी लीड घ्यावी आणि पहिली ग्रीन सिटी म्हणून नाशिकने मान मिळवावा अशी नाशिककर म्हणून आणि अधिकारी म्हणून देखील माझी इच्छाही आहे आणि त्याकरता सगळ्यांना शुभेच्छा देखील आहे. या उद्घाटन प्रसंगी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यासह क्वालिटी सिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जगसय शहा, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, सेक्रेटरी गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक दीपक बागड यासह पदाधिकारी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.